आणि आता बातमी येते जळगावमधून। जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला। भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। गुन्हा दाखल झाल्यास पोलिसात भरती होता येणार नाही असं म्हणत महाजन यांनी या विद्यार्थ्यांनाच खडसावलं। दरम्यान क्रीडा संकुलामधील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी मात्र आक्रमक झाले। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये धावण्यासाठीची फी 150 वरून थेट 600 केल्यामुळे जळगावमध्ये पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थी आक्रमक झाले। त्या विरोधामध्ये थेट विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालयाच्या बाहेरच्या रस्त्यावर बसून घोषणा सुरू केल्या। घोषणाबाजी ऐकून भाजप कार्यालयामधून मंत्री गिरीश महाजन बाहेर आले आणि त्यांनी आंदोलनाची पद्धत आहे काही गुन्हे दाखल झाले तर नोकरी सुद्धा हातून जाईल असा दम भरला। कॅबिनेट मंत्री असून सुद्धा महाजनांनी मात्र वाढीव फी बद्दल ठोस आश्वासन दिलं नाहीच। हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये असून त्यांच्याकडे दाद मागण्याचं सांगितलं गेलं। जळगाव जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पोलीस भरतीचा सराव करणारी शेकडो मुलं सकाळी धावायला येतात। इथे आता सिंथेटिक ट्रॅक बनवला गेलाय, त्यासाठी अनेक दिवस मैदान बंदही होतं। धावण्याच्या सरावासाठी मैदान सुरू करा यासाठी देखील मुलांना आक्रमक व्हावं लागलं। त्यावेळी मुलांनी मंत्री गुलाबराव पाटलांची गाडी अडवून मैदान तातडीनं सुरू करण्याची विनंती केली। काही दिवसांनी मैदान सुरू झालं, मात्र नवा सिंथेटिक ट्रॅक बनवल्यामुळे आता दरमहा प्रत्येकाला 150 ऐवजी 600 रुपये फी द्यावी लागेल असं सांगितलं गेलं। त्यावरून विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आली। मात्र नेते आणि पोलीस दोघी मुलांना आंदोलनाच्या भानगडीमध्ये पडू नका असं सांगतायत। आधीच पेपरफुटीवरून तरुणांमध्ये संताप आहे। पोलीस भरतीसाठी प्रचंड स्पर्धा आहे। अनेक मुलं उसनवारीचे पैसे घेऊन नोकर भरतीच्या परीक्षा देतात। मात्र आता धावण्याच्या सरावासाठी सुद्धा 300 वरून थेट 600 रुपये फी केल्यामुळे तरुण आक्रमक झाले।